आता आपण जो पुढचा पार्ट आहे ब्रेनचा, जो दुसरा आपण पार्ट बघणार आहोत, त्याला आपण आता फोर ब्रेन बघतोय. त्या फोर ब्रेन मधला आपण पहिल्यांदा ऑल्फॅक्टरी लोब्स बघितला. ऑल्फॅक्टरी लोबचं काम काय आहे तर डिटेक्शन ऑफ स्मेल हे त्याचं काम आहे. एकदम स्मॉल अमाऊंट, एकदम लहान रिड्यूस पार्ट आपल्या ब्रेनच्या पार्टमध्ये तो प्रेझेंट असतो. आता आपण बघतोय तो म्हणजेच काय तर याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे ज्याला सेरेब्रम्स असं म्हटलं जातं. सेरेब्रम्स हा काय आहे तर सर्वात महत्वाचा पार्ट आहे, जो मी ऑलरेडी इथं सांगितलेला आहे. या दोन डायग्राम्स तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट ड्रॉ करून ठेवा. याच्यामध्ये पॉईंट जे आहेत ते मी वन बाय वन तुम्हाला आता सांगतोय. पहिला पॉईंट आहे जो सेरेब्रम्स आहे. ओके, सेरेब्रम्स जो आहे हा सेरेब्रम्स काय आहे तर सेरेब्रम हेमिस्फिअर्स याला म्हटलं जातं. सेरेब्रम हेमिस्फिअर म्हटलं जातं. हेमिस्फिअर म्हटलं जातं का, कारण याचा ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर्स बघतो त्या स्ट्रक्चर्स मध्ये दोन इक्वल हाफ म्हणजेच काय दोन इक्वल पार्ट ह्याचे पडतात. ज्या वेळेला ब्रेन आहे तो आपण डॉर्सल व्ह्यूने वरून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला याच्यामध्ये काय असतात तर असे दोन डिफरंट पार्ट्स पडतात. ओके, ज्याच्यामध्ये आपण एकाला राईट हेमिस्फिअर आणि दुसऱ्याला लेफ्ट हेमिस्फिअर म्हणू शकतो. मग आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण डॉर्सल व्ह्यू बघतो त्यावेळेला सेरेब्रम हा काय आहे तर सेरेब्रम मी सांगितल्याप्रमाणे 85% पार्ट ऑफ ब्रेन म्हणजेच काय इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. ब्रेनचा सर्वात मोठा पार्ट आहे आणि सर्वात महत्वाचा पार्ट आहे. कारण महत्वाचे जे डिफरंट लोब्स प्रेझेंट असतात, डिफरंट टाइप्स ऑफ त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन्स प्रेझेंट असतात, ते सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याला सेरेब्रम्स असं म्हटलं जातं. मग आता सेरेब्रम मध्ये जे डायग्राम्स मी काढलेले आहे हा एकदम काय स्मूथ नसतो. ह्याच्यामध्ये काय असतात तर हा ज्याच्यामध्ये बल्जेस प्रेझेंट असतात म्हणजेच काय बाहेरचं स्ट्रक्चर्स असतं ते कसं प्रेझेंट असतं तर ते बाहेरचं स्ट्रक्चर्स असतं ते थोडं रफ स्ट्रक्चर्स असतं. ह्याच्यामध्ये उंचवटे म्हणजेच बल्जेस अँड गायराय ज्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय हा थोडासा असा उंच गेलेला असतो आणि नंतर असा हा डाऊनवर्ड आतमध्ये गेलेला असतो. म्हणजेच काय याला जो पार्ट आहे हा बल्जेस आणि त्याला काय म्हटलं जातं तर गायराय म्हटलं जातं, ज्याला सल्साय अँड गायराय असं म्हटलं जातं. ना आता ज्यावेळेला आपण दोन हेमिस्फिअर बघतो त्यावेळेला त्याला सेरेब्रल हेमिस्फिअर असं म्हटलं जातं, कारण हे दोन पार्ट होतात आणि इथं मधला जो पार्ट आहे हा एकदम डाऊनवर्ड असा गेलेला असतो. डाऊनवर्ड एकदम मोठा सल्साय प्रेझेंट असतो आणि हा मधून असा आपल्याला गॅप पाहायला मिळतो. गॅप म्हणण्यापेक्षा एक मधून डिव्हिजन पाहायला मिळते. त्या डिव्हिजन्सला काय म्हटलं जातं तर सेरेब्रल फिशर्स म्हटलं जातं. हा फिशर्स का महत्वाचा आहे कारण ज्यावेळेला आपण ब्रेनचा आता पुढे पार्ट बघूया त्यामध्ये फिशर्स का महत्वाचा आहे कारण हे जे बल्जेस आणि गायराय असतात हे कंटिन्युअस असतात, पण एका टाइम ऍट द वन प्लेसला ते काय होतात तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक मोठा असा काय होतं तर गायराय प्रेझेंट असतो. म्हणजे हा डाऊनवर्ड जातो आणि त्याच्यानंतर ते पुढे आहे तसे वर्किंग करतात. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतं त्याच्यामध्ये एक गायराय असा पूर्ण डाऊनवर्ड गेलेला दिसतो. या डाऊनवर्ड गेलेला आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर फिशर्स असं म्हटलं जातं. मग आता डॉर्सल व्ह्यू ज्या वेळेला बघतो त्यावेळेला डॉर्सल व्ह्यू मध्ये काय आहे तर दोन पार्ट आहेत, सेरेब्रल हेमिस्फिअर, राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर, आणि जो कंटिन्युअस डाऊनवर्ड डायरेक्शन्सनी आहे किंवा कंटिन्युअस जो गायराय प्रेझेंट आहे त्याला सेरेब्रल फिशर्स असं म्हटलं जातं. ज्यावेळेला आपण लॅटरल व्ह्यू बघतो त्यावेळेला लॅटरल व्ह्यू मध्ये काय आहे तर या ठिकाणी आपल्याला आपण लॅटरली ज्यावेळेला आपण बघतो साईडनी त्यावेळेला काय दिसतं तर हे जे प्रेझेंट आहे आता याच्यामध्ये आपण कुठल्याही बॉडीचा ऑर्गन ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला माहित आहे की त्या बॉडीच्या ऑर्गन्स मध्ये एक पार्ट प्रेझेंट असतो जो बाहेरच्या डायरेक्शन्स नसतो, त्याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्या आतमधला जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं तर मेडुला असं म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी जे प्रेझेंट आहे बघा कॉर्पस कॅलोसम. कॉर्पस कॅलोसम म्हणजेच काय तर एक नर्व फायबर्स प्रेझेंट असतात त्या ठिकाणी ब्रेनच्या भागामध्ये, ते थिक बँड प्रेझेंट असतात. म्हणजेच काय हे जे आपण बघतो या डॉर्सल व्ह्यू मध्ये, या डॉर्सल व्ह्यू मध्ये इथं असणाऱ्या आतल्या भागामध्ये कॉर्पस कॅलोसम असा सी शेप आकाराचा एक काय असतात तर नर्व फायबर्सचे बंडल्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हटलं जातं तर कॉर्पस कॅलोसम असं म्हटलं जातं. आणि मग हे जे कॉर्पस कॅलोसम असतात हे काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द मॅमल्स आहे. म्हणजेच काय जे मॅमल्स अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ब्रेनच्या भागामध्ये कुठला आहे तर ते कॉर्पस कॅलोसम आहे. अँड दिस कॉर्पस कॅलोसम डिवाइड टू हेमिस्फिअर. म्हणजेच काय जे दोन हेमिस्फिअर आहे त्याला डिवाइड करण्यासाठी हा कॉर्पस कॅलोसम्स आहे तो डिवाइड करत असतो. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ह्या वरच्या डायग्राम्स मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे हे वरती जाणारा जो भाग आहे याला काय म्हटलं जातं तर वरती आहे त्याला भाग म्हटलं जातं, त्याला गायराय असं म्हटलं जातं.
किंवा बल्जेसचा पार्ट म्हटलं जातं. आणि जे डाऊनवर्ड आतल्या डायरेक्शन्सला जातात त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला सल्साय किंवा डिप्रेशन्स असं म्हटलं जातं. ज्यावेळेला एखादं डीप डिप्रेशन्स एकदम आतमध्ये जातं त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, फिशर्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जो बाहेरचं स्ट्रक्चर्स आहे, जी एक रिजन आहे त्याला कॉर्टेक्स रिजन्स म्हटलं जातं, सेरिब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं. आणि आतमधली जी रिजन आहे याला काय म्हटलं जातं, तर ही आतमधली जी रिजन आहे ब्रेन मधली त्याला काय म्हटलं जातं, तर मेडुला रिजन किंवा मेडुलरी रिजन्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे, जो सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये म्हणजेच बघा ब्रेनच्या स्ट्रक्चर्स मध्ये काय आहे, तर जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे कॉर्टेक्स रिजन आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर ग्रे मॅटर प्रेझेंट आहे. हा डिफरन्स आपण पुढे बघणार आहोत की ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर मधला डिफरन्स काय आहे. इथं काय समजून घ्यायचंय, सेरेब्रल कॉर्टेक्स देयर इज अ ग्रे मॅटर प्रेझेंट अँड दिस ग्रे मॅटर. आता तुम्हाला न्यूरॉन आठवत असेल तर न्यूरॉन मध्ये आपण बघितलेलं होतं की न्यूरॉनच्या स्ट्रक्चर्स मध्ये आपण ज्या वेळेला न्यूरॉनचं स्ट्रक्चर्स आपण आठवतो त्यावेळेला या ठिकाणी सेल बॉडी प्रेझेंट आहे, हे डेंड्राइट्स प्रेझेंट असतात बरोबर, आणि या ठिकाणी जे असतात ते एक्झॉन्स प्रेझेंट असतात. आता मग हा जो ग्रे मॅटर आहे, ह्या ग्रे मॅटर मध्ये काय प्रेझेंट असतात, तर ग्रे मॅटर मध्ये सेल बॉडीज अँड इट इज मेड बाय द नॉन मायलिनेटेड सीट पासून ती बनलेली असते. म्हणजेच काय, हे जे सेल बॉडी आहे, हे सेल बॉडी एवढा पार्ट आहे, हा कशामध्ये प्रेझेंट असतो, तर हा प्रेझेंट आहे, दिस इज प्रेझेंट इन द ग्रे मॅटर अँड द फुल एक्झॉन पार्ट, ज्याला काय म्हटलं जातं, एक्झॉन अँड मायलिनेटेड सीड्स आर प्रेझेंट इन द व्हाईट मॅटर आहे. म्हणजेच काय, ग्रे मॅटर हा रिस्पॉन्सिबल काय आहे, तर रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, तर सेन्स घेण्यासाठी. जे सेन्स असतात ते या ठिकाणी न्यूरॉनच्या भागामध्ये जे सेन्स जनरेट होतात ते कॅप्चर्स करण्यासाठी, ते त्या ठिकाणी घेण्यासाठी काय असतात, तर ग्रे मॅटर इम्पॉर्टंट आहे. आणि व्हाईट मॅटर्स काय करतोय, तर एक्झॉनचा पार्ट आहे, तो जो इम्पल्स, तो जो स्टिम्युलस आहे जनरेट झालेला तो नेक्स्ट न्यूरॉनकडे पास केला जातो. असं ब्रेनच्या भागामध्ये देर आर 100 मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर प्रेझेंट अँड दिस न्यूरॉन्स, मग हे आपल्याला स्ट्रक्चर्स आठवतं. असंच आपण एक किडनीचं स्ट्रक्चर्स बघितलेलं आहे. किडनीमध्ये काय आहे, तर एक्सक्रिशन मध्ये किडनीमध्ये तो किडनीचा बाहेरचं स्ट्रक्चर्स आहे त्याला कॉर्टेक्स रिजन म्हटलं जातं आणि आत आहे त्याला मेडुलरी रिजन्स म्हटलं जातं. कॉर्टेक्स रिजन मध्ये काय असतात प्रेझेंट, तर नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात ज्या ठिकाणी फिल्ट्रेशन होत असतं. आणि जो आतला मेडुलरी भाग आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर लूप ऑफ हेनले प्रेझेंट असतो. तसं या ठिकाणी प्रेझेंट आहे ते स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहे. सो वर्ड महत्वाचे आहेत, कॉर्पस कॅलोसम. कॉर्पस कॅलोसम म्हणजेच काय, इट इज द पार्ट विच डिवाइड टू हेमिस्फिअर. हे दोन असे हेमिस्फिअर आहेत. ज्यावेळेला डॉर्सल व्ह्यू बघतो त्यावेळेला हे दोन पार्ट पडतात, पण ते डिवाइड कशाने केलेले असतात, तर कॉर्पस कॅलोसम्सनी हे डिवाइड केलेले असतात. आफ्टरवर्ड्स ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जो मधला पार्ट आहे जिथं डीप डिप्रेशन गेलेलं असतं, दिस डीप डिप्रेशन इज कॉल्ड ॲज अ फिशर. दोन हेमिस्फिअर आहेत त्याला सेरेब्रल हेमिस्फिअर म्हटलं जातं. प्लस कॉर्टेक्स रिजन मध्ये ग्रे मॅटर्स प्रेझेंट आहे, मेडुलरी रिजन्स मध्ये व्हाईट मॅटर प्रेझेंट आहे. जे बल्जेस प्रेझेंट असतात त्याला गायराय असं म्हटलं जातं आणि जे सल्साय प्रेझेंट असतात त्याला डिप्रेशन्स म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की द पर्सन हु हॅज अ मोर नंबर ऑफ गायराय अँड सल्साय, ज्या पर्सन मध्ये गायराय अँड सल्साय जास्त प्रेझेंट असतील तो जास्त इंटेलिजन्स असतो. असं का असेल, कारण जेवढे जास्त म्हणजेच आता हे एवढे प्रेझेंट आहेत, जर समजा हे एवढे प्रमाणात असे कंटिन्युअस मोर नंबर प्रेझेंट झाले तर याचा अर्थ काय, या बल्जेसच्या ठिकाणी या ठिकाणी काय असतात, तर बल्जेस अँड सल्साय जे असतात त्या ठिकाणी मोर नंबर ऑफ न्यूरॉन्स प्रेझेंट असतील. मोर ऑफ नंबर ऑफ न्यूरॉन प्रेझेंट असतील म्हणून त्या व्यक्तीला आपण इंटेलिजन्स असं म्हणू शकतो. ओके, सो हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये जे गायराय आहेत आणि सल्साय. कारण या भागामध्ये जेवढे नेफ्रॉन्स आढळतात, न्यूरॉन आढळतात, सॉरी, या भागामध्ये जेवढे न्यूरॉन आढळतात तेवढे या भागामध्ये याच्यापेक्षा जास्त आढळतात. कारण इथं काय आहे, तर असं जर स्ट्रक्चर्स असेल, मोर नंबर्स प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी काय महत्वाचं आहे, तर त्या ठिकाणी तो व्यक्ती इंटेलिजन्स आहे असं म्हटलं जातं. व्यवस्थित सेरेब्रमचे स्ट्रक्चर्स काढून ठेवा. याच्यानंतर आपण अजून याच्यामधला पुढचा जो आणखी एक पार्ट आहे तो पण बघायचा आहे. तो म्हणजेच काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिफरंट लोब्स आहेत. जसं मी सांगितलं की हा जो डिप्रेशन आहे हा एकदम डाऊनवर्ड गेला. ब्रेन मध्ये काय होतं, ज्यावेळेला ब्रेनचा आपण स्टडी करतो त्यावेळेला ब्रेन मध्ये असे बल्जेस अँड गायराय प्रेझेंट असतात, पण आफ्टर सम टाइम हा जो डिप्रेशन आहे हा एकदम डाऊनवर्ड जातो, नंतर आहे तो परत आहे असा होतो. त्यामुळे काय होतं, तर हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर अजून तो ज्यावेळेला डाऊनवर्ड पुढे जाईल त्यावेळेला तो अजून डिप्रेशन गेला तर हा ब्रेनचा एक आणखी एक पार्ट आहे.
त्याच्यानंतर हा पुढे जातो, म्हणजे काय फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्परल लोब. टेम्परल लोब आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय बघितलेलं होतं की जे ऑलफॅक्टरी लोब्स प्रेझेंट असतात, जे ऑलफॅक्टरी लोब जे डिटेक्शन करण्यासाठी, स्मेल आपल्याला डिटेक्शन करण्यासाठी युजफुल असतात, ते काय असतात तर टेम्पोरल लोबला कनेक्टेड झालेले असतात. सो व्यवस्थित हे बघून ठेवा. पुढचा पॉइंट आपण बघूया. नावात आपण आता सेरेब्रमचा पार्ट पुढचा बघूया. त्याच्यामध्ये काय आहे तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे बल्जेसचा पार्ट आहे त्याला गायराइस म्हटलं जातं आणि जे डीप डिप्रेशन गेलेलं आहे त्याला सल्साय म्हटलं जातं. आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत तर 4 डिफरंट लोब्स कसे प्रेझेंट असतात ब्रेनच्या भागामध्ये ते आपण बघून घेऊया. ऑलरेडी आपण सेरेब्रमचा पार्ट बघितलेला आहे की त्याला सेरेब्रम हेमिस्फिअर्स असं म्हटलं जातं. आता या व्ह्यू मध्ये आपण ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की या ठिकाणी जे बघा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. फ्रंटल लोब आहे, इथं परायटल लोब आहे, परायटल ऑसिपिटल फीचर्स प्रेझेंट आहे, सेंट्रल फीचर्स किंवा त्याला सल्कस म्हटलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे तो ऑसिपिटल लोब आहे, त्याच्यानंतर टेम्पोरल लोब आहे आणि इकडे आहे तो लॅटरल और सॅल्वियन सल्कस प्रेझेंट आहे. आता हे काय आहे बघा, ज्या वेळेला मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की जो बल्जेसचा पार्ट आहे, हा बल्जेसचा पार्ट जो गायराय आणि सल्साय आहे, हे गायराय आणि सल्साय हे कंटिन्युअस असतात. बट ऍट वन प्लेस ते काय होतात तर जो सल्साय प्रेझेंट आहे, तो सल्साय जो प्रेझेंट आहे तो डीप डाऊनवर्ड डिप्रेशन्स मध्ये जातो. परत तो डिप्रेशन्स मध्ये गेल्यानंतर पुढे तो कंटिन्युअस राहत नाही, परत तो आहे तो नॉर्मल आहे, आपल्या ब्रेनच्या भागामध्ये तो असा दिसतो. परत तो कंटिन्युअस जातो, पुढे गेल्यानंतर परत तो डीप आहे तो डिप्रेशन्स मध्ये जातोय. परत आपण पुढे बघतोय त्यावेळेला तो पूर्ण कंटिन्युअस आहे. या ठिकाणी जो फ्रंटल लोब आहे या ठिकाणी जो आहे तो परत इथं डीप डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. आता हा काय करतोय तर आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये डिवायडेशन्स यामुळे आपल्याला दिसतात. त्या ब्रेनचे 4 पार्ट आपल्याला, किंवा जो सेरेब्रम आहे त्याचे 4 लोब तयार होतात. कुठले कुठले आहेत तर हा फ्रंटल लोब आहे जो फ्रेश साईडने आपल्याला दिसतो, त्याला फ्रंटल लोब असं म्हटलं जातं. ह्या फ्रंटल लोब मध्ये फ्रंटल लोब नंतर जो दुसरा लोब आहे त्याला परायटल लोब म्हटलं जातं. प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स, प्रत्येकाचे फंक्शन्स वेगळे आहेत. ज्यावेळेला फ्रंटल लोब कंटिन्युअस गायराय आणि सल्साय प्रेझेंट असतात आणि हा डीप डिप्रेशन मध्ये जातो, हा सेंट्रल फिशर किंवा सल्कस जो प्रेझेंट आहे हा काय करतो तर या फ्रंटल लोब आणि परायटल लोबला डिवाइड करत असतो किंवा ह्याला डिव्हिजन टेक्स प्लेस करण्याचं काम करतो. ड्यू टू दॅट परायटल लोब्स आर डिफरंट. आफ्टर दॅट थोड्या कालावधीनंतर, थोड्या वेळानंतर तो काय होतो तर नंतर आपण ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला तो काय होतोय तर परायटल ऑसिपिटल फीचर्स, परत इथं या ठिकाणी डिप्रेशन्स मध्ये एक सल्साय गेलेला आहे त्यामुळे परायटल ऑसिपिटल फीचर्स प्रेझेंट होतो. आणि हे फीचर्स प्रेझेंट झाल्यामुळे काय होतं या ठिकाणी महत्वाचं आहे की परत तिसरा लोब आहे तो कुठला आहे तर ऑसिपिटल लोब आहे. ऑसिपिटल लोब नंतर मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे की या जे टेम्पोरल लोब आहे या टेम्पोरल लोबच्या भागामध्ये हा जो इकडून फ्रंटल लोब आहे, हा फ्रंटल लोब काय करतोय तर हा कंटिन्युअस जाताना या ठिकाणी सल्साय गायराय एका ठिकाणी परत डिप्रेशन मध्ये जातात. अंडर डिप्रेशन त्यावेळेला जे डिप्रेशन म्हणजे डीप जातात, खूप डीप गेल्यामुळे काय होतं या ठिकाणी परत हा नवीन लोब तयार होतो. याला काय म्हटलं जातं तर टेम्पोरल लोब म्हटलं जातं. आणि या टेम्पोरल लोबला ऑलफॅक्टरी जे लोब्स असतात ते कनेक्टेड असतात. या ठिकाणी याचं डिव्हिजन करण्यासाठी, फ्रंटल लोब आणि टेम्पोरल लोब डिवाइड करण्यासाठी लॅटरल और सॅल्वियन सल्कस किंवा फिशर्स हे काय करतं तर याला डिवाइड करत असतं. असे हे 4 लोब झाले. आणखी एक महत्वाचं जो 5th मीडियन लोब आहे, ज्याला 5th मीडियन लोब म्हटलं जातं, जो हायली फोल्डेड प्रेझेंट असतो. हा हायली फोल्डेड प्रेझेंट कुठं असतो तर या ठिकाणी जे लॅटरल सल्साय प्रेझेंट असतात त्या लॅटरल सल्कस मध्ये या ठिकाणी हायली फोल्डेड एक भाग प्रेझेंट असतो. याला काय म्हटलं जातं तर इट इज कॉल्ड एज इन्सुला और इन्सुलर कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. ज्यावेळेला आपण ब्रेनचं स्ट्रक्चर्स बघतो त्यावेळेला ब्रेन मध्ये सेरेब्रमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 4 लोब महत्वाचे आहेत. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. फ्रंटल लोब आणि परायटल लोब डिवाइड कशामुळे होतात तर सेंट्रल फीचर्समुळे होतात. त्याच्यानंतर पुढचा आहे तो परायटल लोब आणि ऑसिपिटल लोब यांना डिवाइड करण्यासाठी परायटल ऑसिपिटल फीचर्स आहे. इकडं फ्रंटल लोब आणि टेम्पोरल लोब आहे, याला डिवाइड करण्यासाठी लॅटरल और सॅल्वियन सल्कस प्रेझेंट असतं. सो हे स्ट्रक्चर्स आहे, हे कशाचं प्रेझेंट आहे तर लोबचं स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहे जे सेरेब्रमचं डिवाइड झालेले 4 पार्ट याच्यामध्ये आपल्याला बघितलेले आहेत. आता याच्या बरोबर आपण काय बघणार आहोत
तर ह्या प्रत्येक पार्टचं, फ्रंटल लोबचं, परायटल लोबचं, ऑसिपिटल लोबचं आणि टेम्पोरल लोबचं फंक्शन्स कुठलं कुठलं आहे त्यात आपण बघूया वन बाय वन. हॅलो, आता आपण जो पुढचा पार्ट आहे तो बघूया. ते म्हणजेच काय तर 4 डिफरंट लोब जे प्रेझेंट होतात ते 4 डिफरंट लोब्स आहेत त्याचं फंक्शन्स काय आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ज्यावेळेला एखादा डिप्रेशन्स मध्ये एखादा सल्साय जातो, म्हणजेच हा जो आहे तो गायराय प्लस सल्साय एकदम डिप्रेशन मध्ये जातो, त्यावेळेला ते 4 भाग डिवाइड करतात. त्याला काय म्हटलं जातं, तर त्या 4 भागाला काय म्हटलं जातं, तर लोब असं म्हटलं जातं. मग आता लोबचे प्रत्येकाचे फंक्शन्स बघूया. आता आपण सेरेब्रम बघतोय. सेरेब्रम, देर आर 4 डिफरंट लोब्स आर प्रेझेंट. फर्स्ट वन इज द फ्रंटल लोब, आफ्टर वन परायटल लोब, थर्ड वन ऑसिपिटल लोब अँड फोर्थ वन इज द टेम्पोरल लोब आहे. आता ज्यावेळेला आपण फर्स्ट वन बघतो त्यावेळेला फ्रंटल लोब आहे, हा फ्रंटल लोब आहे फेस साइडला. ज्यावेळेला आपण फेस साइडने बघतो त्यावेळेला याच्यामध्ये आपल्याला असं स्ट्रक्चर्स पाहायला मिळतं. मग आता सेरेब्रम मध्ये सो मेनी कंट्रोल एरियाज प्रेझेंट असतात. म्हणजेच काय, हा जो सेरेब्रमचा भाग आहे, हा सेरेब्रम किती पर्सेंट आहे, 85% आहे ब्रेन मध्ये. याच्यामध्ये सो मेनी भाग कंट्रोल एरियाज प्रेझेंट असतात. अँड दिस कंट्रोल एरियाज, देर आर सेन्सरी न्यूरॉन्स आर प्रेझेंट, मोटर न्यूरॉन्स आर प्रेझेंट अँड देर इज द मिक्स न्यूरॉन्स आर प्रेझेंट. ओके, मग आता देन जो फ्रंटल लोब आहे, फ्रंटल लोबचं फंक्शन्स कुठलं कुठलं आहे बघूया. त्या ठिकाणी काय काय फंक्शन्स केले जातात. इट इज द असोसिएटेड एरिया. फ्रंटल लोब एरिया इज द असोसिएटेड एरिया. हा एक असोसिएटेड एरिया आहे आणि या ठिकाणी काय आहे तर याचं फंक्शन्स आहे कोऑर्डिनेट बॉडी रिसिव्हिंग सेन्सेशन. बॉडी मधून जे सेन्सेशन रिसिव्हिंग होतात त्याचं कोऑर्डिनेशन करणे हे त्याचं फंक्शन्स आहे. मुवमेंट अँड लर्निंग हे त्याचं फंक्शन्स आहे. सो असोसिएटेड एरिया फॉर व्हॉट, कोऑर्डिनेटिंग बॉडी रिसिव्हिंग सेन्सेशन, मुवमेंट and learning is the functions of associated area of frontal lobe. Frontal lobe चं हे झालं पहिलं फंक्शन. Afterwards second function is it is called as a promoter area. Promoter area means what? It is responsible for autonomous nervous system. Promoter area responsible for autonomous nervous system. That is, in autonomous nervous system there is a involuntary muscles are present. What is involuntary muscles? The muscles which cannot be controlled by our brain. म्हणजे त्याच्यावरती आपल्या मोस्टली ब्रेनचं कंट्रोल, आपल्या स्वतःचं कंट्रोल नसतं. त्या ठिकाणी ऑटोनॉमसली म्हणजे स्वतः त्या ठिकाणी फंक्शन्स होत असतं. सो ज्या ठिकाणी इनव्हॉलेंटरी मसल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात हे आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम पुढे बघणार आहोत. आपण आता सेंट्रल बघतोय. फक्त याचं प्रमोटर एरिया कशासाठी आहे तर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम साठी हा रिस्पॉन्सिबल आहे किंवा प्रमोटर एरिया आहे. Third one is it is the motor area. Motor area means what? It is for voluntary purpose. म्हणजेच बघा, promoter area responsible for autonomous purpose but involuntary muscles. Motor areas for voluntary muscles. हे महत्वाचं याचं फंक्शन्स आहे. म्हणजे या ठिकाणी जो ब्रेन, या ठिकाणी जे न्यूरॉन्स प्रेझेंट असतील, या ठिकाणी जो मेसेज पास केला जाईल, या ठिकाणी जो इम्पल्स जनरेट केला जाईल तो कशा संबंधित असेल, असोसिएटेड प्रमोटर मोटर एरिया संबंधीचा असेल. प्लस या ठिकाणी महत्वाचा आहे ब्रोकाज एरिया. या ठिकाणी जो फ्रंटल लोब आहे, दिस फ्रंटल लोब देर इज अ ब्रोकाज एरियाज प्रेझेंट. ब्रोकाज एरियाज म्हणजे सम एरिया इज प्रेझेंट अँड दिस ब्रोकाज एरिया इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्पीच पर्पज. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी आपल्याला स्पीच, भाषण स्वतःला, म्हणजे मी इथं स्पीचच्या पुढं ओन लिहिलेला आहे. ओन म्हणजेच आपल्याला स्पीच देण्यासाठी जिथून आपल्याला इम्पल्स, जिथून आपल्याला जे सगळे स्टिम्युलस इम्पल्सेस जनरेट होतात किंवा जिथून आपण स्पीच देऊ शकतो या एरियाचं त्या ठिकाणी कंट्रोल असतं. त्यालाच ब्रोकाज एरियाज असं म्हटलं जातं. आणि पाचवं त्याचं फंक्शन्स आहे सेन्सरी एरिया. या ठिकाणी सेन्सरी एरिया आहे. टच, प्रेशर या सगळ्याचे जे सेन्स असतात त्या सेन्स आपल्याला ब्रेनच्या कुठल्या भागाला पोहोचवल्या जातात तर त्या पोहोचवल्या जातात फ्रंटल लोबला पोहोचवल्या जातात. सो फ्रंटल लोबचे हे काय आहेत तर 5 डिफरंट त्याचे फंक्शन्स आहेत. असोसिएटेड एरिया, प्रमोटर एरिया, मोटर एरिया, ब्रोकाज एरियाज फॉर स्पीच अँड सेन्सरीज एरिया फॉर टच अँड प्रेशर. व्यवस्थित या नोट्स तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. याचा पुढचा जो आहे आता लगेच आपण बघूया. फ्रंटल लोब झाला. आता फ्रंटल लोब झाल्यानंतर हा जो पार्ट आहे याला काय म्हटलं जातं तो परत आपण पुढे बघूया. याला काय म्हटलं जातं, याला परायटल लोब जसं म्हटलं जातं हे आपण आता बघूया.
आता दुसरा जो लोब आहे, पहिला लोब आपण फ्रंटल लोब बघितलेला आहे. फ्रंटल लोब नंतर आता जो दुसरा लोब आहे ज्याला पॅरायटल लोब म्हटलं जातं, हा पॅरायटल लोब आपण बघणार आहोत. आता हा फ्रंटल लोब आहे. हा फ्रंटल लोब ज्या ठिकाणी जो सल्साय आहे डिप्रेशन्स मध्ये गेल्यानंतर जो डिप्रेशन्स आहे याला काय म्हटलं जातं, आठवत असेल तर याला सेंट्रल सल्कस म्हटलं जातं किंवा याला सेंट्रल फिशर्स म्हटलं जातं. आता या सेंट्रल फिशरच्या पाठीमागचा जो हा एवढा भाग आहे, हा जो आहे याला काय म्हटलं जातं, तर दिस इज कॉल्ड एज अ परायटल लोब म्हटलं जातं. परायटल लोबचं फंक्शन्स काय आहे? परायटल लोब मेनली फॉर सोमॅस्टेटिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर अँड टेम्परेचर. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये जे बॉडी अवेअरनेस ज्याला म्हटलं जातं की टेम्परेचर आहे किंवा पेन आहे, प्रेशर आहे, ज्याला बॉडी अवेअरनेस म्हटलं जातं, किंवा टेस्ट, आपल्याला जी टेस्ट आपण घेतो ती टेस्ट घेण्यासाठी ज्याला गुस्टॅटो रिसेप्टर्स असं म्हटलं जातं, ते जे रिसेप्टर्स आहेत त्या सगळ्याचं फंक्शन्स कुठून होत असेल, तर त्या सगळ्याचं फंक्शन्स आहे ते परायटल लोब, या परायटल लोब पासून ते होत असतं. आणि मग या परायटल लोब मध्ये आणखी एक महत्वाचं आहे, लँग्वेज रिडिंग करण्यासाठी हा परायटल लोब हा युजफुल आहे, किंवा परायटल लोबच्या तिथं असणारे जे न्यूरॉन्स असतील ते दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द लँग्वेज रिडिंग, हाऊ टू रीड. ओके, हाऊ टू रीड ही जी कन्सेप्ट आहे, हाऊ टू रीड, याच्यामध्ये परायटल लोब याचं हे फंक्शन्स आहे. सो परायटल लोबचं फंक्शन्स मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द सोमॅस्टेटिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट, दॅट इज गुस्टॅटो रिसेप्टर. आपण टाइप्स ऑफ रिसेप्टर्स नंतर बघू, त्याच्या वेळेला हे बघूया. टेस्टचा रिसेप्टर, त्याच्यानंतर बॉडी अवेअरनेस, यालाच बॉडी अवेअरनेस म्हटलं जातं. बॉडी अवेअरनेसशी संबंधीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ज्या सर्व थिंग्स आहेत, त्या सगळ्या ह्या परायटल लोबच्या ठिकाणी आपण प्रेझेंट असतात. आणि महत्वाचं आहे ते लँग्वेज रिडिंग, हाऊ टू रीड एनी लँग्वेज, हे जे आहे हे फंक्शन्स कशाचं आहे, तर परायटल लोबचं फंक्शन्स आहे. व्यवस्थित बघून घ्या, नोट डाऊन करून घ्या. पुढचं आता आपण तिसरं बघतोय ते म्हणजेच काय, तर टेम्पोरल लोब जो प्रेझेंट आहे आणि ऑसिपिटल, हा टेम्पोरल लोब आणि ऑसिपिटल लोब या दोन्हीचं फंक्शन्स आता राहिलेलं आहे, ते पण बघूया लगेच. आता तिसरा लोब आपण बघूया कोणता आहे. तिसरा लोब आपल्याला माहित आहे, ज्याला ऑसिपिटल लोब म्हटलं जातं. हा जो ऑसिपिटल लोब आहे, ज्या ठिकाणी हा सल्कस प्रेझेंट आहे, डिप्रेशन प्रेझेंट आहे पॅरायटल लोब नंतरचा, त्याला ऑसिपिटल लोब म्हटलं जातं. ऑसिपिटल लोबचं फंक्शन्स काय बघा, दे हॅव व्हिज्युअल एरियाज मेनली फॉर सेन्स ऑफ विजन. म्हणजेच काय, आपल्याला एखादं विचारतात की तुझं विजन काय आहे, त्या ठिकाणी विजन व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी, गोष्टी व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी महत्वाचा एरिया आहे तो म्हणजेच काय, तर ऑसिपिटल लोब आहे. सो दे हॅव व्हिज्युअल एरियाज ऑर मेनली फॉर द सेन्स फॉर विजन, सेन्स ऑफ विजन ज्याला म्हटलं जातं. सो लक्षात ठेवा, ऑसिपिटल लोब म्हटलं की सेन्स ऑफ विजन लक्षात ठेवायचं. फ्रंटल झाला, परायटल झाला, ऑसिपिटल संपलेला आहे, ऑसिपिटल. देन नेक्स्ट देयर इज अ टेम्पोरल लोब. आता टेम्पोरल लोब बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की टेम्पोरल लोब आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, तर मी ऑलरेडी जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली होती त्याच्यामध्ये मी ब्रेनचं स्ट्रक्चर दाखवलेलं होतं. आणि ब्रेनच्या स्ट्रक्चर्स मध्ये या ठिकाणी या भागामध्ये काय प्रेझेंट असतात, तर ऑल फॅक्टरी लोब्स प्रेझेंट असतात. आणि ह्या ऑल फॅक्टरी लोब्स ह्या कनेक्टेड कोणाला असतात, तर ह्या कनेक्टेड कोणाला असतात, टेम्पोरल लोबला कनेक्टेड असतात. सो टेम्पोरल लोबचं फंक्शन्स काय आहे बघा, सेंटर फॉर स्मेल, सेंटर फॉर स्मेल, ज्याला मी ऑल फॅक्टरी लोबचं फंक्शन सांगितलेलं होतं, डिटेक्शन ऑफ स्मेल. सो त्या ठिकाणी महत्वाचं काय आहे, इट इज द सेंटर फॉर स्मेल, दॅट इज ऑल फॅक्टरी अँड हिअरिंग. हिअरिंग म्हणजेच काय, ऐकण्यासाठी. ऑडिटरी फंक्शन्स आहे याचं. स्पीच, जे मगाशी मी फ्रंटल लोब मध्ये सांगितलेलं होतं की स्पीच, इथं काय स्पीच आहे, तर स्पीच देणे, इथं त्याचं फंक्शन आहे. इथं काय आहे, तर स्पीच ऐकून घेणे, अंडरस्टँडिंग आपण कसं करतोय हे याचं फंक्शन आहे. अंडरस्टँडिंग, एखाद्याने स्पीच आपल्याला दिलं, मी जे तुम्हाला शिकवतोय ते तुम्ही अंडरस्टँडिंग कसं करून घेताय, हे कशाचं फंक्शन आहे, तुमच्या टेम्पोरल लोबचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर इमोशन्स, आपले जे इमोशन्स असतात ते इमोशनचं सर्वच सेंटर कुठलं असेल, तर ते टेम्पोरल लोब आहे. ओके, सो टेम्पोरल लोबचं हे फंक्शन आहे, सेंटर ऑफ स्मेल, दॅट इज ऑल फॅक्टरी. त्याच्यानंतर हिअरिंग, ऑडिटरी, स्पीच, हाऊ टू हिअर द स्पीच, आणि इमोशन्स. सो दिस आर द फंक्शन्स. आणखी एक पॉइंट याच्यामध्ये महत्वाचा आहे, तो म्हणजेच काय, हा जो टेम्पोरल लोब आहे या ठिकाणी टेम्पोरल लोब, ऑसिपिटल लोब आणि जो पॅरायटल लोब आहे हे ज्या ठिकाणी कनेक्टेड होतात त्या ठिकाणी काय असतात, तर या ठिकाणी भागामध्ये काय असतात, तर एक एरिया प्रेझेंट असतो. या एरियाला काय म्हटलं जातं, तर या एरियाला वर्निक्स एरिया म्हटलं जातं.
आता हा वर्निक्स एरिया जो आहे, ओके, हा वर्निक्स एरिया इम्पॉर्टंट आहे का? कारण या ठिकाणी इट इज द एरिया और इट इज द इंटेलिजन्स सेंटर म्हटलं जातं. वर्निक्सलाच आणखी काय म्हटलं जातं? इट इज द इंटेलिजन्स एरिया म्हटलं जातं. इंटेलिजन्स एरिया या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. याचं फंक्शन इट हेल्प इन अंडरस्टँडिंग, म्हणजेच काय, या जो हा वर्निक्स एरिया आहे याचं फंक्शन्स काय आहे? इट इज हेल्प इन द फंक्शन्स ऑफ स्पोकन, म्हणजेच काय, इट हेल्प इन द अंडरस्टँडिंग द स्पोकन अँड रिटन वर्ड, म्हणजेच काय, अंडरस्टँडिंग जे स्पोकन वर्ड आहेत आणि जे रिटन वर्ड आहेत त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी जो एरिया आहे, म्हणून याला एरिया ऑफ इंटेलिजन्स म्हटलं जातं. कारण जे स्पोकन वर्ड आहेत, जे हिअरिंग वर्ड आहेत ते व्यवस्थित आपण ऐकून घेऊ शकतो. कारण या ठिकाणी महत्वाचा आहे तो म्हणजेच काय, स्पोकन और रिटन वर्ड्सच्या संबंधीचा एरिया, ज्याला वर्निक्स एरिया म्हटलं जातं किंवा इंटेलिजन्स एरिया असं म्हटलं जातं. सो हे काय आहे तर महत्वाचे 4 लोब्स आहेत सेरेब्रम मधले. इथं 2 मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, 2 ऑलरेडी याच्या अगोदर आपण फ्रंटल आणि परायटल बघितलेला आहे. म्हणजेच काय, ओव्हरऑल आपण काय म्हणू शकतो, जो सेरेब्रमचा भाग आहे या सेरेब्रमच्या भागामध्ये सेन्सरी न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत, मोटर न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत, प्लस या ठिकाणी लर्निंग स्किल आपण डेव्हलप होते. लर्निंग स्किल डेव्हलप होण्यासाठी हा ब्रेनचा जो सेरेब्रमचा पार्ट आहे तो महत्वाचा आहे. ऑल्सो कन्सिडर्ड ऍज द अनालिटिकल स्किल, आपल्यामध्ये येणारं जे अनालिटिकल स्किल आहे ते कशामुळे डेव्हलप होतं तर ते कुठं डेव्हलप होतं तर ते सेरेब्रमच्या भागामध्ये डेव्हलप होतं. अँड इन्फॉर्मेशन स्टोअर्ड हिअर, म्हणजे काय, या ठिकाणी ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स आहेत या सेरेब्रमच्या सगळ्या ज्या भागामध्ये आहेत त्या काय केल्या जातात तर स्टोअर्ड केल्या जातात आणि मग त्याचा आपण यूज आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी यूज होत असतो. तसा ऑसिपिटलचा आहे सेन्स ऑफ विजन आणि टेम्परल लोबचा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे सेंटर फॉर स्मेल, ऑल्फॅक्टरी, हिअरिंग, ऑडिटिंग, स्पीच अँड इमोशन, हे त्याचे फंक्शन आहेत. सो हे व्यवस्थित आपण बघितलेलं आहे, व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. याचा पुढचा जो पॉइंट आहे, आता आपण जो पुढचा लेक्चर्स आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण काय बघणार आहोत तर इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ द ब्रेन. ब्रेन मधलं आतलं इंटरनल स्ट्रक्चर्स बघूया, त्याच्यामध्ये काय काय अजून पार्ट आहेत ते बघून घेऊया आणि मग आपण पुढे तसंच जाऊया. ब्रेन नंतर आहे तो स्पायनल कॉर्ड आहे. अजून ब्रेनचा पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ द ब्रेन. अजून ब्रेनचे भरपूर पॉइंट आहेत ज्याच्यामध्ये आत्ताशी आपला फोर ब्रेन सुरू आहे, अजून मिड ब्रेन आहे आणि हाइंड ब्रेन पार्ट कम्प्लीट करायचा आहे. सो व्यवस्थित हे डायग्राम तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित ठेवा. असेच डायग्राम काढा प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक वेळेला जो लोब लिहिलाय त्याचं त्या ठिकाणी फंक्शन्स लिहा. सो हे तुम्हाला युजफुल ठरेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. एकदा स्क्रीनशॉट मारून ठेवा. आता इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ द फोर ब्रेन आहे. त्या इंटरनल स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत कम्प्लिटेड त्या बघून घेऊया. त्याच्यामध्ये वेंट्रिकल्स आहेत. फर्स्ट वेंट्रिकल्स, सेकंड वेंट्रिकल्स कुठे आढळते आणि थर्ड वेंट्रिकल्स. ओके, वेंट्रिकल्स म्हणजेच काय, सम कॅव्हिटी प्रेझेंट असतात आणि त्या कॅव्हिटी ज्या प्रेझेंट असतात त्याला वेंट्रिकल्स म्हटलं जातं. त्या कुठं प्रेझेंट असतात ते आपण वन बाय वन बघूया. याच्या अगोदर आपण हे स्ट्रक्चर्स बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय असतात तर असे बल्जेस अँड गायराइज प्रेझेंट, गायराइज अँड सल्काय प्रेझेंट असतात आणि या ठिकाणी जे प्रेझेंट असतात म्हणजेच काय, जो ब्रेनचा अप्पर सरफेस आहे, अप्पर पार्ट आहे त्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं. याचा जो मिडल लेअर आहे किंवा ब्रेनच्या आतमधला जो लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं तर सेरेब्रल मेडुला म्हटलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर सेरेब्रल कॉर्टेक्सच्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात तर सेल बॉडीज प्रेझेंट असतील. म्हणजे जर न्यूरॉन आपण बघितला तर त्या न्यूरॉन मध्ये प्रेझेंट असणारी जी सेल बॉडी आहे, ओके, सेल बॉडी आणि नॉन मायलिनेटेड पार्ट जो प्रेझेंट आहे म्हणजेच काय, या ठिकाणी जे सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, हा जो सेरेब्रल कॉर्टेक्स आहे या ठिकाणी काय प्रेझेंट असतात तर न्यूरॉनचे सेल बॉडीज अँड नॉन मायलिनेटेड सीट प्रेझेंट असतात. ऑल्सो इथंच यालाच आपण काय म्हटलं जातं या ठिकाणी कुठला तर इट इज अ ग्रे मॅटर प्रेझेंट असतात, त्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं. सेरेब्रल मेडुला मध्ये काय प्रेझेंट असतात तर जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉनचे एक्झॉन्स प्रेझेंट असतात. प्लस एक्झॉन्स असतात ते कसे असतात तर ते दे आर मायलिनेटेड. प्लस मायलिनेटेड असून याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी कुठला मॅटर्स प्रेझेंट असतो, इथं ग्रे आहे तर या ठिकाणी काय प्रेझेंट असतो, व्हाईट मॅटर्स प्रेझेंट असतो. आता मोस्टली लक्षात ठेवा, इन द व्हाईट मॅटर देर इज अ ग्रे मॅटर टेक्स प्लेस, म्हणजे त्या ठिकाणी ग्रे मॅटर त्याच्यामध्ये सिच्युएटेड झालेला असतो. आणि मग याच्यामधला जो स्ट्रक्चर्स आपण बघतोय त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स मध्ये जो रूफ ऑफ सेरेब्रम आहे, सेरेब्रमचा जो रूफ आहे, जो वरचा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पॅलियम्स असं म्हटलं जातं. अँड द बेस ऑफ द सेरेब्रम्स, बेसचा जो भाग आहे
सो बेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड एज अ कॉर्पस स्ट्रिएटम असं म्हटलं जातं. स्ट्रायटम किंवा स्ट्रिएटम याला म्हटलं जातं. आता मग हे जे स्ट्रक्चर झालं हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये स्ट्रक्चरचा स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये आता आपण ज्या वेळेला ब्रेनचा स्टडी करतो त्यावेळेला सेरेब्रमचा जो भाग आहे, सेरेब्रम म्हणजेच काय, त्याच्यामध्ये दोन सेरेब्रल हेमिस्फिअर प्रेझेंट असतात, राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर, म्हणजेच हे दोन हेमिस्फिअर प्रेझेंट आहेत. आणि ह्या दोन हेमिस्फिअर मध्ये इथं जो मधनं ते डिवाइड झालेला आहे याला काय म्हटलं जातं, तर याला फिशर्स असं म्हटलं जातं. आणि हा फिशर आहे तो काय करतो, तर दोन ब्रेनला डिवाइड करण्याचं काम करतो किंवा त्या ठिकाणी एक डिव्हिजनल लाईन क्रिएट करतो. या ठिकाणी जे राईट साइड प्रेझेंट आहे या ठिकाणी काय असतात, तर मोस्टली ब्रेनच्या भागामध्ये काय प्रेझेंट असतात, तर कॅव्हिटीज प्रेझेंट असतात. कॅव्हिटीज प्रेझेंट असतात आणि त्या कॅव्हिटीज ज्या प्रेझेंट असतात त्यामध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच वेंट्रिकल्स म्हटलं जातं किंवा पॅरासील असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या कॅव्हिटी आहेत त्याला व्हेंट्रिकल्स म्हटलं जाईल किंवा त्यालाच काय म्हटलं जाईल, तर पॅरासील असं म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी काय होत असतात, तर मोकळी जागा प्रेझेंट असते, म्हणजेच कॅव्हिटी प्रेझेंट असतील. जी राईट साइडची वेंट्रिकल्स असते त्याला फर्स्ट वेंट्रिकल्स म्हटलं जातं. जी लेफ्ट साइडची वेंट्रिकल्स आहे ती लेफ्ट साइडच्या हेमिस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे, ती सेकंड नंबरची वेंट्रिकल्स आहे. थर्ड वेंट्रिकल्स लक्षात ठेवा, पहिल्या दोन वेंट्रिकल्स असतील, फर्स्ट वेंट्रिकल्स अँड सेकंड वेंट्रिकल्स, दिस आर द प्रेझेंट. ह्या कुठं प्रेझेंट असतात, तर सेरेब्रमच्या भागामध्ये प्रेझेंट असतात. आणि थर्ड वेंट्रिकल जी प्रेझेंट आहे, आता फोर ब्रेनच्या आपण तीन भाग आहेत. फोर ब्रेनचा पहिला आहे तो ऑलफॅक्टरी लोब आहे, दुसरा आहे तो सेरेब्रम आहे. याच दुसरा सेरेब्रम आहे त्याच्यामध्ये दोन वेंट्रिकल्स प्रेझेंट असतील, फर्स्ट वेंट्रिकल्स अँड सेकंड वेंट्रिकल्स. आणि थर्ड वेंट्रिकल जी प्रेझेंट आहे, जी फर्स्ट अँड सेकंड ज्यावेळेला कंटिन्युअस जातात आणि कंटिन्युअस गेल्यानंतर एक वेंट्रिकल तयार होते, या ठिकाणी एक कॅव्हिटी निर्माण होते, ही जी आहे त्याला थर्ड वेंट्रिकल्स म्हटलं जातं. मग थर्ड वेंट्रिकल्स कुठं प्रेझेंट असते, तर फोर ब्रेनचा एक भाग आहे ज्याला डायन्सिफेलॉन म्हटलं जातं. या डायन्सिफेलॉनच्या भागामध्ये काय असते, तर थर्ड वेंट्रिकल्स किंवा थर्ड कॅव्हिटी प्रेझेंट असते. आणि मग फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल इनटू फॉर्मेशन ऑफ थर्ड वेंट्रिकल्स, दिस स्ट्रक्चर्स इज कॉल्ड एज अ फोरामेन ऑफ मॉनरो असं म्हटलं जातं याला. म्हणजेच काय, थर्ड वेंट्रिकल ज्या ठिकाणी होते डायन्सिफेलॉन या ठिकाणी याला काय म्हटलं जातं, दिस स्ट्रक्चर्स इज कॉल्ड एज फोरामेन ऑफ मॉनरो असं म्हटलं जातं. सो हे लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. फोरामेन्स ऑफ मॉनरो म्हणजेच काय, इकडून जे फर्स्ट वेंट्रिकल्स आहे आणि फर्स्ट वेंट्रिकल्स राईट साइड, सेकंड वेंट्रिकल लेफ्ट साइड, आणि हे कंटिन्युअसली ज्यावेळेला कनेक्टेड होते आणि ज्या ठिकाणी कनेक्ट होते त्याला थर्ड वेंट्रिकल्स म्हणतो आपण. थर्ड वेंट्रिकल्स इट इज कॉल्ड एज अ फोरामेन ऑफ द मॉनरो असं याला म्हटलं जातं. सो हे स्ट्रक्चर्स आहे, हे व्यवस्थित काढून ठेवा तुमच्या बुकमध्ये. या डायग्राम्स मध्येच मोस्टली ज्या गोष्टी कव्हर केलेत त्या तिथल्याच भागामध्ये प्रेझेंट, तिथंच त्या ड्रॉ करा, कारण याचा आपल्याला युज होतो. काय बघितलं, रूट, पॅलियम, बेस, कॉर्पस स्ट्रायटम, दोन हेमिस्फिअर आहेत, राईट फर्स्ट वेंट्रिकल, लेफ्ट सेकंड वेंट्रिकल्स कंबायनिंग ज्या ठिकाणी होतात तिथे कॅव्हिटी निर्माण होते. थर्ड वेंट्रिकल्स इट इज कॉल्ड एज अ फोरामेन ऑफ मॉनरो. पहिल्या दोन वेंट्रिकल्स असतात त्या फोर ब्रेन मध्ये प्रेझेंट, फोर ब्रेनच्या सेरेब्रम मध्ये प्रेझेंट, आणि फोर ब्रेनच्या जी तिसरी वेंट्रिकल्स आहे ती फोर ब्रेनच्या डायन्सिफेलॉन मध्ये प्रेझेंट असते. आता आपण जे ब्रेनचे स्ट्रक्चर्स बघितले त्याच्यामध्ये आपण फोर ब्रेन मध्ये दोन पार्ट बघितलेत, ऑलफॅक्टरी लोब्स आणि त्याच्यामधला सेरेब्रम बघितला. राहिलेला आता तिसरा आहे तो डायन्सिफेलॉन आहे, तो आपण बघून घेऊया की तो कसा आहे.